राज ठाकरे यांना अखेर तो सूर सापडलाय का, ज्याची त्यांच्या राजकीय कारकिर्दीत इतकी वर्ष चर्चा होत होती? मुंबईपुरता मर्यादित प्रभाव, कार्यकर्त्यांपासून अंतर, सातत्याचा अभाव आणि निवडणुकीच्या आधीच सक्रिय होण्याची टीका, या सगळ्या आरोपांना राज ठाकरे गेल्या काही महिन्यात कृतीतून उत्तर देत आहेत का? पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवलीपर्यंत पोहोचणारा त्यांचा दौरा हा फक्त पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा स्वतःची जागा निर्माण करण्याची तयारी? उद्धव ठाकरेंसोबत वाढलेली जवळीक ही केवळ तत्कालीन राजकीय गरज आहे की भविष्यातील मोठ्या रणनीतीची नांदी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राज ठाकरेंवर सातत्याचा आरोप केला जात होता तेच राज ठाकरे आता सातत्याने मैदानात दिसत असतील तर हा बदल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती मोठा ठरू शकतो? कारण प्रश्न आता फक्त राज ठाकरे सक्रिय झालेत का एवढाच राहिलेला नाही. प्रश्न असा आहे की राज ठाकरे आता परफेक्ट ट्रॅकवर आलेत का? गेल्या काही वर्षांत राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट सातत्याने सांगितली की राज ठाकरे बोलतात खूप पण संघटनात्मक पातळीवर तेवढं दिसत नाही. भाषणांमध्ये गर्दी जमते, सोशल मीडियावर चर्चा होते, राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानांची दखल घेतली जाते, पण निवडणूक राजकारणासाठी आवश्यक असलेला सातत्यपूर्ण ग्राउंड टच कुठे आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यात आणखी एक टीका होती, राज ठाकरे मुंबई बाहेर फारसे फिरत नाहीत. मनसेचा प्रभाव मुंबई आणि ठराविक शहरी भागांपुरता मर्यादित आहे. दादरच्या बाहेर राज ठाकरे किती पोहोचतात हा प्रश्नही वारंवार विचारला गेला. पण गेल्या काही काळातील राज ठाकरेंची हालचाल पाहिली तर चित्र काहीसं बदललेलं दिसतं. पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा भागांचे दौरे, कार्यकर्त्यांशी थेट भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद, स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न, या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, राज ठाकरे आता केवळ व्यासपीठावरून महाराष्ट्राला संबोधित करत नाहीयेत तर संघटनेच्या पातळीवर खाली उतरून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आणि इथेच पहिला मोठा राजकीय बदल दिसतो. कारण राजकारणात नेता किती मोठं भाषण करतो यापेक्षा तो आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत किती पोहोचतो हे अनेकदा जास्त महत्त्वाचं ठरतं. कार्यकर्ता जर नेत्याला उपलब्ध समजत असेल, त्याच्याशी संवाद होत असेल आणि आपला प्रश्न थेट वरपर्यंत पोहोचतोय अशी भावना निर्माण होत असेल तर संघटनेत वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. राज ठाकरेंच्या बाबतीतही नेमकं हेच घडतंय का? दुसरा मुद्दा म्हणजे सातत्य. राज ठाकरेंवरची सर्वात जुनी आणि गंभीर टीका म्हणजे त्यांच्याकडे सातत्य नाही. एखादा मुद्दा ते आक्रमकपणे उचलतात, महाराष्ट्राचं राजकारण काही दिवस ढवळून निघतं आणि त्यानंतर मात्र त्या मुद्द्याचा पाठपुरावा कुठे जातो असा प्रश्न उपस्थित होतो. पण गेल्या 2 ते 3 महिन्यांत राज ठाकरे सातत्याने सार्वजनिक चर्चेत आहेत. विविध प्रश्नांवर सरकारला घेरताना दिसतायत, भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करतायत, ज्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडता येईल तिथे राजकीय भूमिका घेत आहेत. आणि इथे एक महत्त्वाचा फरक आहे, आक्रमकता ही राज ठाकरेंकडे आधीपासून होती. आता त्या आक्रमकतेला सातत्याची जोड मिळते का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याकडे भाषेची ताकद आहे, राजकीय मांडणीची शैली आहे आणि गर्दीला थेट भिडण्याची क्षमता आहे. पण या सगळ्याला जर सातत्यपूर्ण संघटनात्मक कामाची जोड मिळाली तर त्यांच्या राजकारणाचं वजन निश्चितच बदलू शकतं. आता येऊया तिसऱ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, उद्धव ठाकरे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय जवळीक ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडींपैकी एक आहे. कारण ही जवळीक फक्त भावनिक किंवा कौटुंबिक पातळीवर राहिलेली नाही. विविध राजकीय प्रश्नांवर दोन्ही बाजू एकत्र दिसतायत, भेटीगाठी होत आहेत, पत्रकार परिषदांमध्ये एकत्र भूमिका मांडली जाते आणि इथे राज ठाकरेंच्या राजकारणात एक नवा अध्याय दिसतो. पूर्वी राज ठाकरे हे स्वतःची स्वतंत्र राजकीय जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, पण आता काही प्रश्नांवर उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भाजप विरोधी राजकीय स्पेस तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय. विशेषतः तरुणाईच्या प्रश्नांवर हे समीकरण अधिक ठळकपणे समोर आलं. शिवाजी पार्कवरील तरुणांची गर्दी, विद्यार्थी आंदोलनांना मिळालेला पाठिंबा, जेएनझीच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका आणि त्यानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेली चर्चा, या सगळ्यामुळे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे केवळ जुन्या शिवसेनेच्या आठवणींपुरता मर्यादित राहिलेलं नाही तर नव्या पिढीसमोरही त्याचं राजकीय पॅकेजिंग होताना दिसते. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक भाजपला घेरण्यासाठीची तात्पुरती रणनीती आहे की महाराष्ट्रात दीर्घकालीन पर्यायी राजकीय शक्ती उभी करण्याचा प्रयत्न?
कारण दोन्ही शक्यता राजकीय दृष्ट्या वेगळ्या आहेत। जर ही फक्त मुद्देनिहाय आघाडी असेल तर एखादा प्रश्न संपला की दोन्ही पक्ष पुन्हा स्वतंत्र मार्गावर जाऊ शकतात। पण जर या सहकार्याला संघटनात्मक आणि निवडणूक रणनीतीची जोड मिळाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात समीकरणं बदलू शकतात आणि भाजपसाठी याच ठिकाणी खरी अडचण निर्माण होऊ शकते। कारण भाजप समोर फक्त उद्धव ठाकरे नाहीत, फक्त राज ठाकरे नाहीत, तर दोन्ही ठाकरेंच्या राजकीय प्रभावाला तरुणाईच्या नव्या असंतोषाची जोड मिळते का, हा प्रश्न आहे। आजची तरुणाई पारंपरिक राजकीय निष्ठांमध्ये अडकलेली नाही, ती एखाद्या पक्षाची कायमची मतदार आहे असं गृहीत धरणं धोकादायक आहे। सोशल मीडिया, थेट संवाद, सरकारच्या निर्णयांवर प्रतिक्रिया आणि आपल्या प्रश्नांवर कोण उभं राहतं यावर तिची राजकीय भूमिका वेगाने बदलू शकते। राज ठाकरेंनी ही बदलती मानसिकता ओळखली असेल तर त्यांच्यासाठी हा मोठा राजकीय प्लस पॉइंट आहे। पण इथे पुन्हा एक सावधगिरीचा मुद्दा आहे। गर्दी म्हणजे मतं नाहीत, सोशल मीडिया क्रेज म्हणजे मतपेटीतील विजय नाही आणि एखाद्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा म्हणजे कायमची राजकीय निष्ठा नाही। राज ठाकरेंसमोरची खरी परीक्षा इथून सुरू होते। आज ते कार्यकर्त्यांना भेटतायत, दौरे करतायत, सरकारवर टीका करतायत, उद्धव ठाकरेंसोबत रणनीती आखताना दिसतायत। पण हा वेग पुढची 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष कायम राहतो का? कारण राज ठाकरेंना सूर सापडलाय का याचं उत्तर भाषणातून मिळणार नाही, त्याचं उत्तर संघटनातून मिळेल, निवडणूक निकालातून मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं की मतदारांच्या बदललेल्या राजकीय पसंतीतून मिळेल। आज मात्र एक गोष्ट मान्य करावी लागेल, राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। ज्या राज ठाकरेंवर मुंबई बाहेर प्रभाव नसल्याची टीका होत होती ते महाराष्ट्रातील विविध भागात फिरताना दिसतायत। ज्या राज ठाकरेंवर कार्यकर्त्यांपासून अंतर असल्याचा आरोप होत होता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसतायत। ज्या राज ठाकरेंवर सातत्याचा प्रश्न उपस्थित केला जात होता ते गेल्या काही महिन्यांत सातत्याने सक्रिय दिसतायत आणि ज्या राज ठाकरेंचं राजकारण अनेकदा एकाकी दिसत होतं तेच राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंसोबत काही महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांवर एकत्र दिसतायत। म्हणूनच प्रश्न पुन्हा तोच, राज ठाकरे यांना अखेर सूर गवसलाय का? कदाचित हो, पण हा सूर आता फक्त भाषणात ऐकू येतोय की तो संघटनाच्या प्रत्येक स्तरावर पोहोचतोय हे ठरणं बाकी आहे। आणि जर राज ठाकरेंनी या सक्रियतेला सातत्य दिलं, कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवला, महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय पटावर आपली उपस्थिती निर्माण केली आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या सहकार्याला स्पष्ट रणनीती दिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न नक्कीच पुन्हा विचारला जाईल, राज ठाकरे फक्त ट्रॅकवर परतले आहेत की यावेळी ते थेट सत्तेच्या ट्रॅकवर धावण्याची तयारी करतायत? कारण राजकारणात सूर सापडणं महत्त्वाचं असतं, पण तो सूर शेवटपर्यंत कायम ठेवणं हीच खरी सत्ता मिळवण्याची परीक्षा असते। दरम्यान या सर्वाबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।